औरंगाबाद प्राणी संग्रहालयामध्ये रेणू या बिबट्याच्या मादीच्या बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथल्या प्रशासनावर टीकेची झोड उठते। मात्र आतापर्यंत या बिबट्याच्या जोडीची काळजी वाहणाऱ्या अनिकेत आमटे यांनी डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे। अनिकेत हे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे चिरंजीव आहेत। रेणू गर्भवती असल्याचं प्राणी संग्रहालयाला सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी झी 24 तासशी बोलताना दिली। त्यामुळे हेमलकसामधून नेताना तिला पिंजऱ्यात टाकताना बेशुद्ध करण्यात आलं नाही। रेणूच्या उपचारावेळी कुठलाही हलगर्जीपणा झाला नाही असं अनिकेत म्हणाले। डॉक्टर रेणूची पूर्ण काळजी घेत होते। प्रत्येक गोष्टीची माहिती प्राणी संग्रहालयातून मिळत होती, त्यामुळे रेणूचा जीव वाचला असंही त्यांनी सांगितलं। प्राणी संग्रहालयामधल्या तज्ञ डॉक्टरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रेणू या बिबटच्या 3 बछड्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। आपल्यासोबत परभणी वेटरनरी कॉलेजचे तज्ञ मंडळी आहेत। आपण त्यांना विचारूया नक्की चूक कुठे झाली होती, चूक झाली होती का? 3 बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आपण सगळे जवळून आता बघताय, तुम्हाला वाटतं यात काही प्रशासनाकडनं किंवा काही डॉक्टर्सकडनं चूक झाली आहे? रेणूचं जे मातृत्वाचं कमतरता आहे किंवा तिने मातृत्वाचं जे बिहेवियर दाखवलं नाही, त्या बिहेवियर न दाखवल्यामुळे तिला दूध सुटलं नाही, तिने पिलांना जवळ घेतलं नाही। पिलांना जन्मल्याबरोबर आईचं दूध मिळणं, पहिलं दूध जे चीक असतं त्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती असते आणि त्याची ॲब्सॉर्ब होण्याची शक्ती ही पहिल्या 8 ते 10 तासात जास्तीत जास्त असते। नेमकं दुर्दैवाने त्या काळात रेणूनी त्या पिलांना 5 दिवसात सांभाळलेले की ही डॉक्टर आमटे साहेबांकडे ही होती आणि तिथे ती पाळीवच होती, ती जंगलामध्ये ओपनमध्ये नव्हती। त्यामुळे अशा प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे बिहेवियरचे रिपोर्ट्स आहेत की ते मॅटर्नल बिहेवियर दाखवत नाहीत। कदाचित रेणूने थोडं जर पिलांना पाजलं असतं आणि जवळ घेतलं असतं तर ती पिलं तिच्या उभेमुळे आणि त्या मिळालेल्या चिकामुळे ती वाचू शकली असती। रेणूला काही इन्फेक्शन झालं होतं, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं असंही सांगण्यात येतं। या बॅक्टेरियल इन्फेक्शनचा एखाद्या गर्भवती प्राण्यावर कितपत परिणाम होतो? नो डाऊट बॅक्टेरियल इन्फेक्शनचा गर्भवती प्राण्यावर परिणाम होतो, परंतु रेणूची पिलं पाहता, त्यांची जी कार्कसची स्थिती किंवा जे जिवंत होतं पिलू पाहता एकंदर तसा काही परिणाम जाणवला नाही। मी आता नाईकवाड्यांना बघतोय तर ते ज्याप्रमाणे काळजी घेत आहेत आणि तिला हात लावत आहेत आणि त्याच्यामुळे तिला जे काही ती जवळ येऊन ते अंग घासते, हाताला अंग घासते किंवा हात फिरवताना ती आनंदून जाते। त्याच्यातून मला असं वाटतं की वॉट एव्हर ही इज डुईंग इज इन अ बेटर सिच्युएशन नाव आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली आहे। फॉर्च्युनेटली इंजेक्शन्स जे काही आम्ही देतोय तिला त्याच्यामुळे तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे कालपासून तिचं जेवणही सुरू झालं आणि ती स्टेबल झाली आहे आणि फिरायला लागली आहे, आवाज करायला लागली आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे बघते, पंजा बाहेर काढते, शेक हँड करायला, हे जे आहे त्या खूप आनंददायी गोष्टी आहेत। रेणूची काळजी घेणारी तज्ञ मंडळी होती। रेणूची पिल्लं दगावली हे जरी दुर्दैव असलं तरी आता रेणूची तब्येत सुधारते आणि त्यातल्या त्यात हीच आता एक आनंदाची गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।